पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन। पंतप्रधानांनी विमानतळाची केली पाहणी, विमानतळावर उपस्थित दिव्यांग नागरिकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौतम अदानींच्या हस्ते सन्मान, देशातील पहिल्या विमानाची प्रतिकृती, पंतप्रधानांना भेट। पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन, मेट्रो उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत। पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई वन ॲपचं उद्घाटन, ॲपवरून 11 सार्वजनिक वाहतूक प्रणालींचं तिकीट काढता येणार। नवी मुंबई विमानतळ संस्कृती आणि समृद्धीचं प्रतीक, विमानतळामुळे शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी मदत होणार, पंतप्रधानांचं वक्तव्य। विमानतळामुळे या भागात गुंतवणूक वाढेल, विमानाची तिकीटं स्वस्तात मिळण्यासाठी उड्डाण योजना, पंतप्रधानांचं वक्तव्य। काही लोकांनी घोटाळे करून विकासात अडथळे आणले, पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा। मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचं मुंबईत स्वागत, आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। विमानतळाची संकल्पना 90च्या दशकातील डिसेंबरपासून विमानतळावरून वाहतूक सुरू होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। प्रत्येक वेळी केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी राहतं, पंतप्रधानांनी पहिल्या बैठकीत 7 NOC दिले, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुंबईकरांसह राज्यातील जनतेच्या वतीनं अजित पवारांनी पंतप्रधानांचे मानले आभार, नवी मुंबई विमानतळामुळे देशाच्या आर्थिक विकासाला दिशा मिळणार। विमानतळासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान ठामपणे सरकारच्या पाठीशी उभं राहिलं, अजित पवारांचं वक्तव्य। विमानतळामुळे नागरिकांचा प्रवास सोयीस्कर होणार, तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार, अजित पवारांचं वक्तव्य। पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राज्याचा वेगाने विकास सुरू, आगामी निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास। परभणीतील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मदतीची हमी, पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची ग्वाही। भाजप सरकारला मुंबईची खरी लाईफलाईन बेस्ट संपवायची आहे, बेस्टच्या दुप्पट भाडेदराबद्दल आदित्य ठाकरेंची ट्विटद्वारे प्रतिक्रिया। गुंड घाळवळवरून रवींद्र धंगेकर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये वार पलटवार, चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधील समीर पाटीलचा घाळवळसोबतचा फोटो धंगेकरांकडून समोर। पंतप्रधान मोदींनी राजभवनमध्ये बोलावली बैठक, मुंबईतील भाजप आमदार खासदारांसोबत साधणार संवाद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ईमेल आयडीत केला बदल, जीमेलला बगल देत जोहोला बड्या नेत्यांची वाढती पसंती। सांगोल्यात शेकापला धक्का, बाळासाहेब एरंडेंसह शेकडो कार्यकर्ते भाजपात जाणार, पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही, रतनबाई देशमुखांचा इशारा। उद्योगमंत्री उदय सामंत 2 दिवस जर्मनी दौऱ्यावर, उद्या उद्योग विभागाच्या बैठकांना राहणार हजर, महाराष्ट्र मंडळ बैठकीला करणार मार्गदर्शन। खासदार वर्षा गायकवाड यांनी कूपर हॉस्पिटलला भेट देत परिस्थितीचा घेतला आढावा, शाळांप्रमाणे सरकारला रुग्णालयांचं खासगीकरण करायचंय, वर्षा गायकवाडांची टीका। 2.5 वर्षापासून आमची लढाई सुरू, शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांवरती अन्याय झाला, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सरन्यायाधीशांचा अपमान सहन करणार नाही, सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या विरोधात लढणार, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बीड कारागृहात अनेक महिन्यापासून हत्या, पुणे आणि बीड जिल्ह्यातील गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ, हे अतिशय चिंताजनक, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, 11 तारखेला आंदोलनाचा दानवेंचा इशारा। केवायसीची गरज नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, मात्र 1 रुपया सुद्धा केवायसी शिवाय मिळत नाही, वीज आणि इंटरनेट नसल्यानं केवायसी करणं अवघड, दानवेंची प्रतिक्रिया। सरकारने संपूर्ण कर्जमाफी आणि 50,000 रुपये हेक्टरी द्यावेत, दानवेंची सरकारकडे मागणी।
3 वर्षांपासून तारीख पे तारीख मिळते, न्यायालयावर टीका करणं चुकीचं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीच्या लांबणीवर दानवेंची प्रतिक्रिया. राजकीय पक्षांना सोबत जाऊन भूमिका घ्यावी लागते, दुसऱ्या समाजाची भावना दुखावणार नाही याची दखल घ्यावी लागते, दानवेंचं वक्तव्य. अकोल्यात जिल्हा बार असोसिएशनच्या सरन्यायाधीशांवरील हल्ल्यासंदर्भात तीव्र निषेध, आरोपी वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, सखोल चौकशीची देखील मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचं तुळजापूरमध्ये मराठवाडा हंबरडा आंदोलन, शेतकऱ्यांना विविध मागण्यांकरता जागरण गोंधळ घालून आंदोलन. अमरावतीत शेतकऱ्यांकरता ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये वकील संघाच्या वतीनं कामकाजावर बहिष्कार, सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ दिवसभर न्यायालयीन कामकाजही बंद. रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी नुकसान भरपाई देण्याची मागणी. बुलढाणा नगरपालिकेच्या 15 प्रभागातील 30 नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत, 15 नगरसेवक पद महिलांसाठी आरक्षित. धाराशिवमधील कळंब तहसील कार्यालयासमोर ठाकरेंच्या युवा सेनेच्या वतीनं 1 दिवसीय धरणे आंदोलन, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता आंदोलन. पुण्यात महावितरणच्या वीज दरवाढी विरोधात भोसरीच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वात आंदोलन. वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीकरता ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंगोलीत सेनगावमध्ये धरणे आंदोलन, तहसील कार्यालयासमोर आंदोलनात मोठ्या संख्येनं पदाधिकारी सहभागी. यवतमाळच्या आर्णीमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी मनसेचं आंदोलन, हेक्टरी 50,000 मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करावी अशा मागण्या. परभणीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्याकरता सरसकट कर्जमाफी देण्यासाठी साकडं, ठाकरेंच्या शिवसेनेचं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन. बीडच्या कोरडेवाडीतील नागरिक संतप्त, केज तहसील कार्यालयासमोर बैलगाडी पेटवली. सांगलीत सरन्यायाधीश बूट फेक प्रकरणी संतप्त पडसाद उमटलेत, विविध सामाजिक संघटनांसह पुरोगामी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी. बारामतीमधील पुरंदरात सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध, रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीडमध्ये ठाकरेंची शिवसेना शेतकऱ्यांप्रश्नी आक्रमक, सरकारने जाहीर केलेलं पॅकेज फसवं, बीडमध्ये सरकार विरोधात जोरदार निदर्शन. बंजारा समाजाचा धुळ्यात भव्य मोर्चा, अनुसूचित जमातीच्या उपवर्ग ब मधून आरक्षणाच्या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. छत्रपती संभाजीनगरात चिकलठाणा परिसरात गौरक्षकांचं रास्ता रोको, गौरक्षकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. अमरावतीत शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन, एनईपी तरतुदीतून वगळलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ लागू करण्याची मागणी. भिवंडीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निदर्शने, हेक्टरी 50,000 आर्थिक मदत आणि कर्जमाफी अशा मागणी. सिंधुदुर्गात महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन, उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव, कृषी मंत्री भगाव असं धरणे आंदोलन करणार. दिलीप खेडकर यांना दिलासा नाहीच, बेलापूर कोर्टानं दिलीप खेडकर यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 133 पदासाठी लिपिक आणि शिपाई भरती, नियमबाह्य पदभरती विरोधात 10 दिवसात अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. गोकुळ दूध डिंबेचरच्या मुद्द्यावरून वाद, कोल्हापुरात दूध संस्था चालक, दूध उत्पादक आक्रमक, कर्ज रोखेच्या स्वरूपात 40% अधिक रक्कम कापून घेतल्याचा आरोप. माझी चूक नसताना मला गुन्हेगार ठरवलं जात आहे, अपघात प्रकरणावर गौतमी पाटीलचं स्पष्टीकरण, गौतमीने चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर व्यक्त केली खंत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 4 सदस्यीय 32 प्रभागांचं अंतरिम स्वरूप स्पष्ट, 6 प्रभागातील खुल्या गटातील इच्छुकांचं भवितव्य धोक्यात.
ठाणे पालिका उपायुक्त शंकर बाटोळ यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी. न्यायमूर्ती शिंदे रजेवर असल्यानं आजची सुनावणी उद्यावर. भिवंडीत निजामपूर शहरात अभिजात मराठी भाषा दिवस आणि सप्ताह साजरा. मराठीचा अभिजातपणा या विषयावर व्याख्यानाचंही आयोजन. नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट गावांचा प्रभाग 14 मध्ये समावेश. या गावांमधून महापालिकेवर आता 2 नगरसेवक निवडून जाणार. परभणी महापालिका कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन दिवाळीपूर्वी मिळणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचं आश्वासन. त्रिभाषा धोरण सुनिश्चित करण्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडून प्रश्नावली जाहीर. जनमत आणि सूचना एकत्रित करण्यासाठी प्रश्नावली प्रसिद्ध. जळगावमध्ये सोन्याच्या दरात पुन्हा नवा विक्रम. 24 तासात सोन्याच्या दरात पुन्हा 2000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 1,25,000 रुपये पार. सोने चांदीच्या दरात भाववाढ. ग्राहक मात्र चिंतेत. तिरुपती बालाजीप्रमाणे शिर्डीत देखील दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांची मागणी. राज्य सरकारच्या माध्यमातून बारामतीत उपक्रम. अनंतराव पवार शिक्षण संस्थेत अभ्यासक्रमाचा शुभारंभ पत्रिकेतून खासदार सुप्रिया सुळेंचं नाव मात्र वगळलं. पत्रिकेत नाव वगळल्यानं राजकीय चर्चांना उधाण. गडचिरोलीमध्ये पोलीस खात्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल. तर व्हॅनमुळे गुन्ह्यांच्या तपासणी अधिक जलद, अचूक आणि प्रभावी होणार. गडचिरोलीत 3 नगर परिषदेत आरक्षण सोडत 50% जागा महिला उमेदवारांसाठी राखीव. सोडतीला इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची उपस्थिती. नवी मुंबईत आज अवजड वाहनांना बंदी. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत अवजड वाहनांना बंदी. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनामुळे बंदी. वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय. जळगावच्या 40 गावात पावसामुळे पूल खचल्यानं नागरिकांचा जीव धोक्यात. लवकरात लवकर पुलाच्या दुरुस्तीची नागरिकांची पालिकेकडे मागणी. सिंधुदुर्गातील काही भागात दुपारपासून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी. कापणीला आलेली भात शेती संकटात येण्याची शक्यता. 15 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं. कॅम्प, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि इतर भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस. पिंपरीत फळभाज्यांचे दर कडाडले. दर वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. अतिवृष्टीमुळे फळभाज्यांच्या पिकांचं नुकसान. रत्नागिरीमध्ये वातावरण बदलामुळे भात शेतीला फटका. भात कापणी रखडली. शेतकरी चिंतेत. कोकणात भात कापणीला सुरुवात. मात्र पावसाच्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत. पुण्याजवळील मांजरी परिसरात हडपसर पोलिसांनी 2 अल्पवयीन चोरट्यांना घेतलं ताब्यात. चोरट्यांजवळ आढळली पिस्तूल. शहरातील विविध भागातून 7 दुचाकीसह 1 रिक्षा चोरल्याची माहिती. कल्याणमधील लोग्राम भागात बनावट सिमेंट फॅक्टरीचा पर्दाफाश. नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये नॉट फॉर रिसेल सिमेंट भरून विक्रीचा गोरखधंदा. 4 ट्रक सिमेंट जप्त. झुंड चित्रपटात काम केलेल्या बाबू छत्री या तरुणाची हत्या. नागपुरात त्याच्या मित्रानेच केली हत्या. दारूच्या नशेत केली हत्या. वाशिममध्ये सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन शिरपूर ठाण्यातून पसार. रात्रीच नाकाबंदी करून विविध पोलीस टीम आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना. जळगावातील व्यावसायिकाची फसवणूक प्रकरण. अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याला अटक. विनोद देशमुख यांना शहर पोलिसांनी केली अटक. साताऱ्यातील कराडमध्ये रिलाईफ सिरप सील. रेस्पिफ्रेश TR रिलाईफ सिरप तपासण्याचे आदेश. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. डीमार्टच्या सुरक्षेचा फज्जा उडाला. विरारच्या डीमार्टमध्ये महिलेची पर्स चोरीला. चोरटा पसार. घटनेनं ग्राहकांकडून मात्र संताप व्यक्त. उल्हासनगरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या आणलेलं विदेशी मद्यसाठा जप्त. कारवाईत 3 वाहनांसोबत 17,10,160 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेशिस्त 595 रिक्षा चालकांवर कारवाई. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 8 रिक्षा जप्त. 6,01,150 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
गावच्या धरणगावात गोवरची लागण. आश्रमशाळेतील 15हून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण. संशयित विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. रसायनशास्त्रामधील रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस तर्फे नोबेल पुरस्काराची घोषणा. सुसुमू किटागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर यागी यांना पुरस्कार जाहीर. हरियाणा IPS पूरन कुमार यांची आत्महत्या. सुसाईड नोटमधून खळबळजनक खुलासा. कार्यालयातील समस्यांचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. कामाच्या ठिकाणी समाधानी नसल्याचं त्यांच्या पत्रातून स्पष्ट. आज वायुसेना दिन. दिल्लीत CDS सह तिन्ही दलांच्या प्रमुखांनी केलं पथसंचलन. गायिका मैथिली ठाकूर निवडणुकीच्या आखाड्यात. बिहारमध्ये भाजपचं सेलिब्रिटी पॉलिटिक्स असल्याची चर्चा. मैथिली ठाकूर भाजपातून बिहार निवडणूक लढवणार का, सवाल उपस्थित. शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज आणि नेटफ्लिक्सला हायकोर्टाची नोटीस. समीर वानखेडे याच्या याचिकेनंतर हायकोर्टाची नोटीस. दाक्षिणात्य अभिनेत्रीने केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर चित्रपट निर्माता हेमंत कुमारला अटक. बंगळुरू पोलिसांची कारवाई. अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी घेतलं सप्तशृंगी मातेचं दर्शन. यासोबतच त्र्यंबकेश्वराच्या आद्य ज्योतिर्लिंगाचं देखील घेतलं दर्शन. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त बेळगावात भव्य शोभायात्रा. विविध कलाकार आणि समाज बांधव यात्रेत सहभागी. मी नाराज होण्यासाठी अजित पवार मला बोलले नाही. बोलायचं असतं तर सरळ बोललो असतो. नाराजी नाट्यावर मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. अमरावती मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर. कैद्यांकडे पुन्हा आयफोन आढळले. आतापर्यंत 5 मोबाईल कैद्यांकडून कारागृहात आढळले. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू. कल्याणमध्ये अनियमित आणि दूषित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा KDMC मुख्यालयावर मटका मोर्चा. पाणी समस्या सोडवा अन्यथा खडकपाड्याला रास्ता रोको करण्याचा दिला इशारा. नांदेडमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं ढोल बजाव आंदोलन. पूरग्रस्तांना प्रति हेक्टरी 50,000 मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि तात्काळ पीक विमा द्या अशा प्रमुख मागण्या. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रास्ता रोको. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी. पुणे सोलापूर महामार्गावर शाळेच्या बसचा भीषण अपघात. लोखंडी सळ्या बसमध्ये शिरल्या. अपघातात 5 ते 6 विद्यार्थी किरकोळ जखमी. बसमध्ये एकूण 60 विद्यार्थी होते. पिंपरी चिंचवडमध्ये इलेक्ट्रिक पॅनल मीटरला आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. घटनेत 13 इलेक्ट्रिक मीटर आणि सायकल जळून खाक. नागपूरच्या हर्ट्स हायस्कूलला माजी विद्यार्थ्याने दिली तब्बल 75 लाखांची देणगी. 1975 बॅचचे माजी विद्यार्थी लोकसारंग हरदास यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत दिली देणगी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं स्तंभपूजन. लढणार जिंकणार, भगवा पुन्हा फडकणार, बॅनरवर झळकले घोषवाक्य. ठाण्यात लोकमान्य नगर परिसरात 4 विहिरींचं पुनरुज्जीवन. मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते विहिरीचं लोकार्पण. या सर्व बातम्यांसह गाव टू ग्लोबल मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.